आम्ही 2 दिवसापूर्वी लातूरवरून पंढरपूरला येत असताना प्रवासामध्ये आम्हाला काही व्यक्ती मिळाले आणि भेटल्याच्या नंतर ते बोलू लागले की बाबा, तुमच्या महाराज लोकांनी कीर्तनाचा पार तमाशा केला, कीर्तनाचं वाटोळं केलं, कीर्तनाचं व्यावसायीकरण केलं, असे ते आमच्यासमोर प्रश्न मांडू लागले. तर प्रश्न मांडत असताना त्यावर त्यांना आम्ही तर थोडं समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते काही ऐकायला तयार होत नव्हते. ते म्हणे, वारकरी संप्रदायामध्ये आज कोणताच कीर्तनकार हा सेवा म्हणून कीर्तन करत नाही, तर व्यवसाय म्हणून कीर्तन करतो. प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे. ज्याप्रमाणे म्हणे एखादा इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, शेतकरी असेल, व्यावसायिक कोणत्याही क्षेत्रातला जर व्यक्ती असेल, तर त्याला विचारलं, शेतकऱ्याला जर विचारलं तू शेती कशासाठी करतो बाबा, वकिलाला विचारलं वकीलकी तू कशासाठी करतो, डॉक्टरला विचारलं तू डॉक्टरकी कशासाठी करतो, तर प्रत्येकाचं उत्तर एकच आहे, आम्हाला पैसा मिळवायचा, संपत्ती मिळवायची, मान मिळवायचा आणि सुखाचा उपभोग घ्यायचा. याच्यासाठी आम्ही सर्व शालेय शिक्षण करतो वगैरे, नोकरी करतात, कोणी व्यवसाय करत असेल, कोणी ड्युटी करत असेल. प्रत्येकाचा भाग अलग अलग आहे. त्याचप्रमाणे तुमचेही कीर्तनकार करतात. त्याचा प्रश्नही अगदी योग्यच आहे. त्याप्रमाणे संसारातली माणसं भौतिक सुखाच्या पाठीमागे लागलेली असतात आणि भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी जे कष्ट करतात तेच कीर्तनकार करताना आज आम्हाला दिसतात. कीर्तनाचे जे पैसे घेतात, विक्री करतात, कशासाठी करतात, कशासाठी तुम्हाला एवढा पैसा घ्यावा लागतो? साहजिकच आहे म्हणे, तुम्ही भौतिक सुखाच्याच पाठीमागे लागली. म्हणजे आम्ही जाणून बुजून भौतिक सुखाच्या पाठीमागे लागलो आणि तुम्ही समाजाला दिशा दाखवता एक आणि तुम्ही स्वतः करता एक. तुम्ही अध्यात्माचा मार्ग दाखवतात दुसऱ्याला आणि आपण चालता भौतिक मार्गाने. हे कीर्तनकाराचं कितपत योग्य, असा त्या माणसाचा प्रश्न होता. आणि वारंवार तो बोलत असताना म्हणायचा, आजकालच्या कीर्तनकारांनी कीर्तनाचं व्यावसायीकरण केलं, कीर्तनाचं व्यावसायीकरण केलं, हे त्याचा मूळ मुद्दा. मग आपण याच्यावर थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू. कारण की असं हे कीर्तनाचे पैसे कोण घेत नाही, कोणी घ्यावे कोणी न घ्यावं, हे ज्याचा ज्याचा स्वतंत्र प्रश्न. पण हे कीर्तनाचे पैसे कोण कोण घेत नाही, याच्यापेक्षा त्रास कोणाला होतो याच्यापासून. कीर्तनाचं जे व्यवसायीकरण झालं आपण म्हणतो, त्याच्यापासून सर्वसामान्य कीर्तनकाराला त्रास होतोय बघा. ज्या कीर्तनकाराकडे मोठी गाडी नाही, जो कीर्तनकार कीर्तनाचे जास्त पैसे घेत नाही, त्याला समाजात जास्त राहावं लागतं. जास्त राहण्याचा योग त्याचा समाजात येतो. आणि सामान्य कीर्तनकाराला जर समाजात राहण्याचा योग आला तर साहजिकच समाजाचे टोमणे त्याला झेलावं लागतात. जे समाजाचे जे बोलणं असतात, टोमणे असतात, त्याला ते ऐकून घ्यावं लागतात. मग असं का होतं बाबा? कुणी केलं हे व्यवसायीकरण? समाजाने व्यवसायीकरण केलं का कीर्तनकारांनी व्यवसायीकरण केलं? कीर्तनाचं जे व्यवसायीकरण झालं, कीर्तनाचा जो धंदा झाला, ते कुणी केला याचाही आपण विचार करायला पाहिजे ना. का सरळ सरळ जो भेटन कीर्तनकार, जो धोतर नेसला, गळ्यात माळ असली, कपड्याला गंध दिसला की लगेच त्याला टोमणे मारायचे, त्याला म्हणायचं तुम्ही व्यवसायीकरण केलं. अरे बाबा, तू आतापर्यंत त्या माणसाला किती पैसे दिले? तुला कधी विचार केला का तो कीर्तनाचे पैसे घेतो का नाही घेत? गंध लावला, धोतर नेसलं, झाला तो व्यवसायीकरण झालं, त्यांनी व्यवसायीकरण केलं त्यांनी. असा समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बिघडला महाराज. तसं जर आपण पाहिलं तर अर्थदृष्टी जर आपण पाहिलं, अर्थशास्त्राच्या दृष्टीने आपण याचा विचार केला तर तुम्ही बघा, कीर्तनकार हा माल विकणारा आहे आणि तुम्ही घेणारी आहे. तर विकणाऱ्यापेक्षा घेणारे दोषी जास्त असतात. तुम्हाला माहित आहे ह्या मालाची एवढी किंमत नाही, ह्या मालाला एवढा पैसा लागत नाही, तरी तुम्ही का घेता? समाजामध्ये तुम्ही बाजार करत असताना एखाद जर तुम्ही काही वस्तू खरेदी करायला लागली, टीव्ही खरेदी करायला लागली आणि टीव्ही खरेदी करत असताना 25,000चा जर टीव्ही असला आणि तो जर तुम्हाला टीव्ही एखाद्याने 1,00,000 रुपयाला सांगितला तर तुम्ही घेताल का? साहजिकच घेणार नाही. मग तुम्हाला माहित आहे कीर्तनकाराला 25,000 रुपये लागत नाही, मग तुम्ही का देता? चुकी कोणाची याच्यामध्ये? कीर्तनकाराची चुकी आहे का तुमची चुकी आहे? का जे वारकरी संप्रदायामध्ये ते अभ्यास करतात, चिंतन करतात, धोतर नेसून फिरतात, मग त्यांची चुकी आहे का तुम्ही त्यांना टोमणे मारता? तर साहजिकच आहे ना. अर्थशास्त्राच्या दृष्टीने तुम्ही विचार करा ना. जर कधी एखाद्या वस्तूची किंमत 20,000 असेल आणि तो जर कधी विकणारा आपल्याला 50,000 म्हणत असेल, 1,00,000 म्हणत असेल, तर आपण ती वस्तू खरेदी करत नसून आपण दुसरीकडे येऊन पाहतो, दुसरीकडे तिचे भाव पाहतो आणि तिथे गेल्याच्या नंतर आपण तिचा भाव ठरवत असतो कोणती वस्तू खरेदी करत असताना. त्याचप्रमाणे तुम्ही इकडेही बघा ना. तुम्हाला जर कधी
कीर्तनकार जर निवडत असेल आणि तुम्हाला जर कधी त्याची रेट बघत असताना तुम्ही बघा ना त्याची रेट, तुम्ही त्याला तुम्हाला किती खर्च लागतो, काय लागतं, तुम्ही त्याचा विचार करत नाही. आणि मुळामध्ये तुम्हाला आध्यात्मिक कीर्तन लागत नाही. आज समाजामध्ये 90% असे लोक आहेत कीर्तन ठेवणारे की त्यांना आध्यात्मिक कीर्तन लागत नाही. गाथा त्यांना ऐकायचा नसतो, त्यांना तमाशाच लागत असतो. पण तमाशासाठी गावातले लोक वर्गणी देत नाही आणि तमाशाची भूक त्यांना कीर्तनाच्या नावाखाली भागवायची असते. म्हणून ते काय करत असतात, जे कीर्तनकार हास्य विनोद करत असेल त्यांना ते बोलवतात. आणि आपल्याला जर कधी हास्य विनोद जर ऐकायचे असेल तर कीर्तनकार सांगेल तितका पैसा द्यावा लागेल. तुम्हाला कीर्तनकार कोणता फोन करत नाही, माझं कीर्तन घ्या, माझं कीर्तन घ्या. असं कधी आजपर्यंत महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांनी कोणत्याही कीर्तन ठेवणाऱ्याला सप्ताह कमिटीला फोन केला नाही की आमचं कीर्तन ठेवा आणि आम्हाला पैसे द्या. आतापर्यंत तर असं कुठं घडलं नसेल. आणि मग कीर्तनाचे पैसे कीर्तनकार जर तुम्हाला कधी फोन करून विचारत नाही आमचं कीर्तन ठेवा, कीर्तन ठेवणारे तुम्ही, पैसे देणारे तुम्ही, आणि त्याचा त्रास आम्हाला. पैसे घेणारे कीर्तनकार दुसरे, कीर्तन ठेवणारे तुम्ही, कीर्तनाचं तुम्ही ते कीर्तन ठेवणार, तुम्ही त्याचे अश्लील विनोद ऐकणार, तुम्ही अश्लील विनोद करणार ते कीर्तनकार, आणि तुम्ही का सामान्य कीर्तनकाराला त्रास देता. त्यामुळे कीर्तनाचं व्यावसायीकरण जर मुख्य जर कोणी केलं असेल तर कीर्तन ठेवणाऱ्यांनी, कीर्तनकारापेक्षाही कीर्तन ठेवणारे याला जबाबदार जास्त आहेत. कारण की तुम्हाला आजकाल देवाचं, धर्माचं, भक्ती, ज्ञान, वैराग्य, विवेक असल्या काही भानगडीत तुम्ही पडत नाही. तुम्हाला एक फक्त लागतं, देवाचा अभंग घ्यायचा आणि कीर्तनकारांनी हास्य करावा, विनोद करावा, अश्लील जोक मारावे, हे तुम्हाला आज ऐकायला बरं वाटतं. त्यामुळे कीर्तनाचं व्यवसायीकरण झालं. जे सोशल मीडियावर आज तुम्ही आज बोंबलत बसता, कीर्तनकारांनी कीर्तनाची पाकिट एवढे घेतात, 1 लाख घेतात, 50,000 घेतात. अरे बाबा, ते घेत नाही, तुम्ही देता. कोणताही कीर्तनकार स्वतः फोन करत नाही की आम्हाला काय करा, कीर्तनाचे 50,000 द्या, 40,000 द्या. ते स्वतः म्हणत नाही, तुम्ही स्वतः त्यांच्या पाठीमागे लागता आणि पुन्हा वरून बोलायलाही तुम्ही कीर्तनाचं व्यवसायीकरण झालं. त्यामुळे लक्षात घ्या, कीर्तनकारापेक्षाही जबाबदार कोण जर असेल तर कीर्तन ठेवणारे जबाबदार आहेत. मी अजिबात म्हणत नाही कीर्तनकार जबाबदार नाही, कीर्तनकारही जबाबदार आहे, पण कीर्तनकारापेक्षा ठेवणारे जास्त जबाबदार आहेत.